नमस्कार, जय खानदेश. हे दृश्य बघा. मालेगावमध्ये 4 वर्षाच्या मुलीवर बलात्कार झालाय. हे बघून आपल्यासारख्याच्या अंगाला काटा येतोय. तर तिच्या मायबापाची काय अवस्था झाली असेल विचार करा. ही जवळजवळ दुसरी घटना आहे मालेगाव मधली. याआधीही झाली होती आणि आता झालेली. का होते ही घटना सारखी? कारण हे जे लचके तोडणारे लांडगे आहेत ना, यांना पण माहितीये सरकार काहीच करत नाहीये. हे असेच मोकाट जनावरासारखे सुटलेत. आज हिला, उद्या तिला, उद्या आणखीन कोणीतरी दुसरी शिकार होणार आहे. तरी पण आपण बघतच बसणार आहे आणि थोडा वेळपुरती शोक करणार आहे. थोडे दिवस तेवढं शोक करणार त्यांच्या मरणाचा आणि नंतर परत आहे तसंच. नंतर हे जनावर परत मोकाट सुटलेले आहेत. माझी फक्त एवढीच विनंती आहे, अरे हे जे करतायत ना बलात्कार वगैरे छोट्या छोट्या मुलींना पण सोडत नाही, यांना तुम्ही डायरेक्ट फाशीची शिक्षा द्या ना. हा, जरा काहीतरी व्यवस्थित कायदा कानून काढा की जेणेकरून हे दृश्य करताना ना यांची आत्मा सुद्धा कापली पाहिजे. असा काहीतरी नियम काढा. ह्या महाराष्ट्रामध्ये, छत्रपती शिवाजी महाराजांच्या महाराष्ट्रामध्ये एकही बाई सेफ नाहीये. बाई तर जाऊ द्या, छोट्या छोट्या मुली सुद्धा सेफ नाहीये. आता तरी जागे व्हा. माझी माननीय मुख्यमंत्री साहेबांना एकच विनंती आहे, काहीतरी कडक कारवाई करा या सगळ्यांवर. आता जर तुम्ही कारवाई केली नाही तर तुम्ही कधी करणार आहेत? आणि आज तुम्ही एवढं लक्षात ठेवा, आज जर तुम्ही केलं नाही, आज ही मुलगी आहे तर उद्या तुमच्या घरातली पण असू शकते. मग तेव्हा तुम्ही काय करणार आहे? अशीच गप्प बसणार आहेत का?